नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी मस्त असा तांबडा रस्सा आणि झणझणीत असा चिकन सुक्का. कसा करायचं ते रेसिपी बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कुकरमध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहोत. थोडंसं तेल घातलेलं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ती सुद्धा आपण परतून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण चिकन घालणार आहोत. 1 किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते आता आपण यात घालणार आहोत. यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. गरम पाणी घातल्यास चिकन लवकर शिजते आणि अगदी सॉफ्ट असं आपल्याला हवं तसं ते शिजतं म्हणून. चला तर मग चिकन शिजतंय तोपर्यंत आपण करून घेऊया त्याच्यासाठी लागणारा मसाला. कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि कांदा घालायचा आहे. हे साधारण मोठे 4 कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहेत. ते छान उभे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हे आपण परतून घेणार आहोत. छान असे डार्क ब्राऊन कलरवरती आपण हे परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटानंतर कांदे जे आहेत ते छान असे परतून झालेले आहेत. छान असे काळपट कलरचे आपण बनवून घेतलेले आहेत. जर कांदा तुम्ही व्यवस्थित परतला नाही आणि तो तसाच भाजीत वापरला तर तो कसा लागतो, अतिशय गोडसर असा लागतो. म्हणून कांदा व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे. खोबऱ्याची एक छोटी वाटी घेतली, ती किसून घेतलेली आहे आणि ती सुद्धा या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत. खोबरं भाजत असताना तेल घालायची गरज नाहीये. हे सगळं आपण काढून ठेवूया आणि एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं, त्यानंतर 3 ते 4 आपण यामध्ये लवंगा आणि 3 ते 4 मिऱ्या यामध्ये आपण घालणार आहोत. या ठिकाणी एक चक्री फूल घेतलेलं आहे. चक्री फूलचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 3 ते 4 मिऱ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्याचे 2 छोटे तुकडे करून घेतलेत मी आणि हा सगळा खडा मसाला आपण व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत. एक मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कांदा आणि जे खडे मसाले आपण घेतले होते, ते खडे मसाले आणि एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये मी घालणार आहे. हे छान आपण सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. यामध्ये 1 चमचा भाजलेली तीळ आपण घालणार आहोत. थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि वाटण जे आहे ते वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असं मस्त बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता चिकन शिजवलेलं आहे. यामध्ये चिकनचं जे स्टॉक आहे, चिकन शिजवलेलं जे पाणी आहे, ते वेगळं काढून ठेवलेलं आहे आणि चिकन सुक्यासाठी लागणारे चिकनचे पीसेस वेगळे करून ठेवलेले आहेत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं पांढरा रस्सा कसा करायचा, त्याच्यासाठी मी अर्धा स्टॉक वापरला होता आणि आता अर्धा स्टॉक जो आहे तो चिकन आपण तांबड्या रस्स्यासाठी वापरणार आहोत. कढई घेतली आहे, त्यामध्ये 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 मिऱ्या घातलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण चिकन सुक्का बघणार आहोत कसा करायचा ते. कांदा थोडासा परतला, की यामध्ये आपण एक तेजपान घालणार आहोत. यानंतर लगेचच यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे. तो सुद्धा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे. व्यवस्थित कांदा, टोमॅटो परतून घ्यायचा आहे. अतिशय खमंग लागते ही. 1 चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि आपण वाटून घेतलेला जो मसाला होता, त्यातला मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. सगळा मसाला घालायचा नाहीये. त्यातला 2 चमचे मसाला आपण बाजूला काढून ठेवलेला आहोत आणि जो उरलेला मसाला आहे तो आपण चिकन सुक्यासाठी वापरतो आहोत. मसाला छान व्यवस्थित परतून झाला, की यामध्ये आपण ड्राय मसाले घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि 1.5 चमचा यामध्ये कोल्हापुरी चिकन सुक्का मसाला मी वापरलेला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धणे जिऱ्याची पूड या ठिकाणी घातलेली आहे. सगळे मसाले व्यवस्थित आपण परतून घ्यायचे आहेत.
यामध्ये 1 वाटी मी चिकनचा जो स्टॉक आहे तो घालणार आहे, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही. आता यामध्ये आपण चिकन शिजवलेले जे पीसेस होते ते यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून चिकन स्टॉक यामध्ये थोडासा ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकता सगळं चिकन जे ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. चिकन सुक्कं करतो आहोत, फार पाण्याचा वापर करायचा नाहीये. चवीपुरता मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं याला आपण वाफ आणून घ्यायची आहे. चिकन सुक्का या ठिकाणी तयार होतोय, तोपर्यंत आपण तांबडा रस्सा कसा करायचा ते बघूया. एका पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि लवंग आणि मिऱ्या या ठिकाणी घातलेल्या आहे. प्रत्येकी 2-2 घालायचं आहे. आणि तुम्हाला मगाशी म्हटलं, की वाटणातलं 2 चमचे वाटण आपण काढून ठेवलेलं होतं. तेच वाटण मी यामध्ये वापरलेलं आहे. तांबडा रस्सा हा पातळ असतो, फार घट्ट नसतो. त्यामुळे वाटणाचा वापर या ठिकाणी कमी करायचा आहे. 1 चमचा धणे जिऱ्याची पूड घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. कांदा लसूण मसाला या ठिकाणी वापरणार आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आणि पाव चमचा या ठिकाणी मी गरम मसाला वापरलेला आहे. व्यवस्थित मसाले छान असे परतून घ्यायचे आहे. तांबडा रस्सा दिसायला लाल दिसतो, पण तो जसा तुम्हाला तिखटाला करायचा त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात. बरेच लोकं हा रस्सा नुसता पितात, त्यामुळे आपण तिखटाचं प्रमाण जे आहे ते बेताचं ठेवायचं आहे. चिकन शिजवलेलं जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं, ते पाणी या ठिकाणी वापरायचं आहे. जेणेकरून चिकनची जी टेस्ट आहे ती सगळी या रश्श्याला येते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी झालेलं आहे. आता मला या ठिकाणी थोडंसं रस्सा जो आहे तो घट्ट वाटतोय, त्यामुळे मी या ठिकाणी गरम पाणी ॲड करते. अर्धा कप मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि छान अशी मस्त उकळ काढून घ्यायची आहे. जितका रस्सा छान उकळला जाईल, तितकी त्याची टेस्ट जी आहे ती येणार आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलाय ते आणि हा रस्सा आता एक 10 मिनिटं चांगला आपण खळखळून उकळून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि रस्सा छान असा उकळलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर झालाय ते. आपला तांबडा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे. कोल्हापुरी चिकनचा जो चिकन सुक्का आहे किंवा तांबडा पांढरा रस्सा आहे तो खूप प्रसिद्ध आहे आणि तो कसा करायचा हे आपल्या चॅनलवरती पोस्ट झालेला आहे. पांढऱ्या रस्स्याची रेसिपी बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. चिकन सुक्का सुद्धा रेडी आहे. त्यामध्ये फक्त वरून कोथिंबीर गार्निश केलेली आहे. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. आणि हो, तांबडा रस्सा आणि सुक्कं चिकन कसं वाटलं ते नक्की कळवा. बाय.